दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। करुणा त्रिपदी पद तिसऱ्या पदात श्री दत्तप्रभूंच्या कोपाच्या स्वरूपाचे विवेचन आहे। सहेतुक विशेषणांनी भगवंताला संबोधून प्रार्थनेला प्रारंभ केला आहे। हे अनुसूयानंदना, या हाकेने दत्तप्रभूंना त्यांच्या मातेचा आठव करून देऊन जणू त्यांच्या मातृहृदयालाच जागवले आहे। आपण वर्षाव करणारे मेघच आहात, दयेने नुसते ओतप्रोत भरलेलेच आहात असे नाही, तर या दयेची भक्तांवर सहज अयाचित पकड करणे हा आपला स्वभावच आहे असे सूचित केले आहे। कारण आपल्या आश्रित जनांचे आपण जीवनच आहात। आपला विजय असो, आपण सर्व जनांचे अर्दन शासन करणारे असला तरी आमचे रक्षण करा। जय करुणाघन निज जन जीवन, अनुसूया नंदन पाहि जनार्दन। जय करुणाघन निज अपराधे उपराटी दृष्टी, हो निपोटी भय धरु पावन। जय करुणाघन। या चरणात स्वामी महाराजांनी एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला आहे। भगवंताचा कोप आणि त्यामुळे आम्हाला वाटणारे भय हा आमच्या मनाचा खेळ आहे। आमच्याच अपराधांमुळे दूषित झालेल्या आमच्या मनात देवाची भयावह प्रतिमा उमटली आहे। आरशाच्या वक्रतेने जसे प्रतिबिंब विकृत होते, त्याचप्रमाणे आपल्याच चित्ताच्या विकारांनी आम्हाला कृपाळू भगवंत क्रुद्ध भासतो आणि त्याचे आम्हाला भय वाटू लागते। हे चित्तातील प्रतिकूल संस्कार आमच्याच दुष्कर्मांपासून उद्भवतात। वस्तुतः परमेश्वर निराकार, निस्संग, आनंदपूर्ण, शुद्ध चैतन्य घनच आहे। डोळ्यांना कावीळ झाल्यावर जगच कसं पिवळं दिसतं ना, किंवा सापाची विष भिनल्यावर कडुलिंब गोडच लागतो, त्याचप्रमाणे आमच्याच पापांनी आमची जाणीव विकृत होते। हेच आमच्या भीतीचे खरे कारण आहे असे इथे प्रतिपादिले आहे। तू करुणा कर कधी आम्हावर, रुसशीन किंकर वरद कृपाघन। जय करुणाघन। पहिल्या पदातच सांगितल्याप्रमाणे या अखिल विश्वाचा आणि त्यातील सकल जीवांचा मायबाप हा परमेश्वरच आहे। तो स्वभावताच वात्सल्य सिंधू आहे। तो आमच्यावर का आणि कसा रुष्ट होईल? आम्हा दासांचा तो करुणसागर वरदाता आहे। वारी अपराध तू माय बाप, वारी अपराध तू माय बाप, तव मनी कोप लेशन वामन। जय करुणाघन। त्वमेव माता च पिता त्वमेव ही अर्थना दृढ करून श्री महाराज आमच्या अपराधांचा परिहार करण्याचे मागणे मागत आहेत। हे त्रिविक्रम वामना, तुझ्या मनात कोपाचा लवलेशही असू शकत नाही। वामन या संबोधनाची इथे योजना मार्मिक आहे। इंद्राला स्वर्गाचे राज्य परत मिळवून देण्यासाठी वामनावतार झाला होता। त्यानुसार बलिराजाच्या औदार्याचाच आधार घेऊन त्याला पाताळात घातले। सकृत दर्शनी हा बळीराजावर क्रोध वाटतो, पण त्याला पाताळाचे राज्य तर दिलेच, शिवाय भगवंत स्वतःच त्याचे द्वारपाल होऊन रक्षण करत आहेत आणि भविष्यात त्याला इंद्रपदही देणार आहेत। अशा रीतीने क्वचित देवाचा कोप झाल्यासारखा वाटला तरी अंतिम तो कल्याणकारीच ठरतो असे गर्भित सूचना यातून दिली गेली आहे। बालकापराधे गणेशरी माता, तरी कोण त्राता देईल जीवन। जय करुणाघन निज जन जीवन, अनुसूया नंदन पाहि जनार्दन। जय करुणाघन। आईच्या प्रेमा इतका समर्पक दृष्टांत भगवंताच्या कृपेसाठी दुसरा कुठलाही नाही। आईचे मन आपल्या बाळाच्या प्रेमानेच सदैव तुडुंबलेले असते। त्याच्याविषयी इतर कोणत्याही भावाला तिथे वावच नसतो। तिच्या सर्व कृतींचा उगम बाळाचे रक्षण आणि पोषण यासाठीच असतो। ती बाळावर रागवेल, ओरडेल आणि त्याला कदाचित मारेलही, पण त्यात बाळाची सुरक्षा आणि संवर्धन हाच उद्देश असतो। या तिच्या आंतरिक प्रेमात बाळाकडून कसली अपेक्षा तर नसतेच, पण त्याच्या अपराधांचा
त्या प्रेमावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्या बाळाला त्याच्या अपराधाच्या शासनाचा किंवा कोणत्याही प्रकारे त्याला दुखावण्याचा विचारही तिच्या मनात येऊ शकत नाही. बाळ आईच्या मांडीवर रडत भेकत लाथाही मारीत असतं, पण ती मात्र त्याला शांत करून आपले स्तन त्याच्या मुखात घालण्याचाच प्रयत्न करीत असते. परमेश्वराचेही आम्हा बाळगोपाळांवर असेच निर्हेतुक प्रेम असते. दत्तमाऊलीने जर आमच्या अपराधाचा खेद मानला तर आम्हाला दयास्तन्याने बुजवणारा दुसरा कोण आहे? एकीकडे या सत्याचे देवाकडे लक्ष वेधत असताना दुसरीकडे श्री स्वामी महाराज आम्हाला देवाच्या कारुण्याला कसे आवाहन करावे याची शिकवण पण देत आहेत. प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव, प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव, पदी देव ठाव देव अत्रिनंदन, जय करुणाघन निज जन जीवन, अनुसूयानंदन पाहि जनार्दन, जय करुणाघन. आत्तापर्यंत या तीनही पदातून श्री स्वामी महाराजांनी भक्ती मार्गाचे उद्बोधन केले आहे. पहिल्या पदात अनन्य होऊन श्री दत्तप्रभूंची भक्ती करावी, सर्व प्रापंचिक भार त्यांच्यावर घालावा, म्हणजे ते सर्वतोपरी सांभाळ करून आपल्याला मोक्ष मार्गावर प्रगत करतात, असा उपदेश केला. तर दुसऱ्या पदात त्यांच्या लीलांचे स्मरण, कीर्तन, श्रवण यांच्याद्वारे चित्तशुद्धी करून आपली श्रद्धा दृढतर करायला सांगितली. तिसऱ्या पदात श्री दत्तप्रभूंच्या सच्चिदानंद स्वरूपातील परमप्रेम स्वरूपाचे प्रतिपादन केले. आता या समारोपाच्या चरणात भक्ती मार्गाची जणू फलश्रुतीच सांगितली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तीचे उद्दिष्ट भगवंताच्या अव्यंग धामाची प्राप्ती असे सांगितले आहे. तरी झडझडोनी वहिला निघ, इय भक्तीची वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे. नाममुद्रेने अंकित केलेल्या या चरणात श्री दत्तचरणी भक्तिभाव व्यक्त केला आहे. आतापर्यंत मांडलेल्या भक्ती मार्गाचा तो निर्देश आहे. तो निर्देश करून आपल्याला दत्तपदी ठाव मागितला आहे. यातील पहिले पद साधनारूप श्री दत्तचरण आहेत, तर दुसरे पद हे भगवद्गीतेतील प्रतिपादिलेल्या अव्ययपद गच्छन्त मूढाः पदमव्ययम तत् असा आहे. सर्व वेद ज्या पदाचा उद्घोष करतात, सर्वे वेदा यत्पदमां नंती, ते सच्चिदानंद पद श्री स्वामी महाराजांना इथे अभिप्रेत आहे. त्यांनी आपल्या वेद निवेदनी स्तोत्रात याचा उहापोह केलेला आहे. तो जिज्ञासूंनी मुळातच पाहावा. अत्रिनंदन परमात्म्याकडे त्याच्या पदाच्या प्राप्तीची याचना केली आहे. यात परमात्मा आणि त्याचे पद या दोन वस्तू नाहीत. याला राहू आणि त्याचे शिर यांचा दृष्टांत दिला आहे. राहूला केवळ शिरच असते. तो जसा त्या शिरापासून अभिन्न असतो, तसेच परमात्मा आणि त्याचे पद अभिन्न आहेत. हे पद प्राप्त होण्यासाठी म्हणजेच आत्मस्वरूपाशी एकत्व पावणे हेच मागणे मागून श्री स्वामी महाराजांनी या करुणा त्रिपदीचा उपसंहार केला आहे. यथाशक्ती यथामती केलेली ही वाक्सेवा श्री गुरुचरणी समर्पित असो. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद